हा आवाज खर तर हा 4 अक्षरी मंत्र आहे बरं का आपल्याकरता. जय भीम म्हटल्यानंतर आपसूक पोटशूळ असा उठतो आणि काळजाच्या प्रत्येक कप्प्यात असा एक नाद उमटतो. तो नाद ज्यांच्यामुळे उमटतो त्यांचं नाव आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी मगाशी म्हटलं ना, कलाकार जरी असलो तरी कलाकार हा एक माणूसच असतो आणि या जगाला संदेश दिला की युद्ध नको मजबूत हवा. हल्ली आपण सोशल मीडिया बातम्यांमध्ये बघतो इतर ठिकाणी काय काय चाललंय, मात्र ज्या ज्या देशांनी बुद्ध अवलंबला ते देश आज शांततेत आपलं कार्य करतात. म्हणून म्हणतो की कपटनीतीच्या शकुनीचा जे डाव मांडत आहेत, बुद्धाच्या पथावरती ते रक्त सांडत आहे. कपटनीतीच्या शकुनीचा जे डाव मांडत आहेत, बुद्धाच्या पथावरती ते रक्त सांडत आहेत. जे विसरले बुद्धाला ते आपापसात भांडत आहेत. अरे जे विसरले बुद्धाला ते आपापसात भांडत आहेत आणि जे नमले बुद्धा पुढे ते गुण्या गोविंदानं नांदत आहेत, आणि हेच नांदणं म्हणजे काय तर अगदी खऱ्या अर्थानं माणूस असण्याची पोच पावती देतं. म्हणजे खरं तर गणपती म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर उभी राहते खरं तर हिंदू देवतांमध्ये देवता, मात्र गणपती याची फोड केल्यानंतर आपल्या बुद्ध धर्मातला फरक कळतो. गणांचा असलेला पती, आधी गणांचा असलेला पती, गण म्हणजे कोण त्या आत्ताच्या भाषेत म्हणायचं तर शिष्य सैनिक यांना गण म्हटलं जायचं आणि याच गणांचं गणपती त्याला वंदन करून प्रत्येक कार्य केलं जायचं. अर्थात त्या काळीची लोककला जेव्हा अगदी आपापल्या घरातून पारावरती आली तेव्हा त्याच्यातल्या असलेल्या प्रमुखाला म्हणजेच त्या गणाच्या पतीला जी वंदना केली जायची तोच गण या रंगमंचावरती सादर करण्याकरता आमंत्रित करतो सचिन आगावणे यांना.
धावली देवा यावे धावली रे यावे धावली देवा यावे धावली गणराया ताराया यावे धावली गणराया ताराया यावे धावली गणराया ताराया यावे धावली गणराया ताराया यावे धावली. धन्यवाद. अगदी या लोककलेच्या परंपरेनुसार अगदी मानाचा गड झाला. खरं तर असं म्हणतात हीच पूर्वीची प्रथा परंपरा जेव्हा अगदी 350 वर्षांपूर्वी याच महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केलं तेव्हा 18 पगड जाती आणि 12 मावळ एकत्र करून जी रयत जमा केली होती याच रयतेतली कला आहे. अर्थात तळागाळातली असलेली ही कला नंतर हळूहळू झाडावरच्या पारावरती आली आणि पारावरचा थेट नाट्यगृहापर्यंत आणि आता नाट्यगृहापासून थेट सिनेमागृहांपर्यंतचा हिचा प्रवास आहे.